नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुमचं जे काही रेशन कार्ड आहे की ज्याच्या माध्यमातून आपण विविध योजनांचा लाभ म्हणा किंवा स्वस्त धान्य म्हणा किंवा आपल्या इतरही गोष्टी ज्याच्यावरती करतो, तर ते बंद होऊ नये किंवा तुमच्या रेशन कार्डमधून एखाद्या लाभार्थ्याचं जे काही नाव आहे, तर ते नाव त्याच्यामधून गायब होऊ नये, असं जर तुम्हाला काही वाटत असेल, तर त्यासाठी आपल्याला एक कार्यवाही करावी लागणार आहे आणि त्याच्या संदर्भातच आपण आज सखोल माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचं नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, रेशन कार्ड बंद होऊ नये, नाव जर वगळले जाऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे आणि तोच अर्ज आपण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाणून घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून 4 एप्रिल 2025 रोजी एक महत्त्वाचा असा जी.आर. निर्गमित करण्यात आला की ज्याच्या माध्यमातून सांगण्यात आलं की ज्या काही अपात्र शिधापत्रिका आहेत तर त्यांना शोधण्यासाठी एक मोहीम राबवण्यासंदर्भातला एक निर्णय घेण्यात आला. त्याच्या अंतर्गत जे काही लाभार्थी मयत असतील किंवा जे काही लाभार्थी आहेत, आता बरेच लाभार्थी आहेत की जे स्थलांतरित झालेले आहेत, वेगवेगळ्या गावात जाऊन राहतात, त्यांचं जे काही मूळ गाव आहेत मग ते शहरामध्ये जाऊन राहत असतील किंवा दुसऱ्या गावामध्ये जाऊन राहत असतील किंवा जे काही लाभार्थी आहेत की ज्यांची नावं 2-2 ठिकाणी आहेत, अशा लाभार्थ्यांचा शोध घेऊन अशी जे काही रेशन कार्ड असणार आहेत ते आता बंद केले जाणार आहेत आणि याच्यासाठीच राज्यामध्ये 1 एप्रिल 2025 पासून ते 31 मे 2025 पर्यंत या कालावधीमध्ये ही अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. आता राज्यामधील प्रत्येक शिधापत्रिका धारकाच्या शिधापत्रिकेची शासन निर्णयानुसार तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यासाठी काही फॉर्म्स आपल्याला भरून द्यावे लागणार आहेत. जे काही शिधापत्रिका असतील ती तपासणी करण्यासाठी त्या कार्यक्षेत्रामधील किंवा त्या ठिकाणच्या दुकानांना किंवा राशन दुकानं यांच्या मार्फत ठरवून दिलेल्या वेळेमध्ये जी काही शिधापत्रिका आहे तर त्याची तपासणीचा हा फॉर्म जो काही आहे तर तो लाभार्थ्यांना भरून द्यावा लागणार आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला काही कागदपत्र, आता फॉर्म म्हटलं की आपल्याला कागदपत्र सुद्धा किंवा हमीपत्र सुद्धा जोडून आपल्याला द्यावे लागणार आहे आणि अशा प्रकारे 1 एप्रिल 2025 ते 31 मे 2025 या कालावधीमध्ये, या दिवसांमध्ये प्रत्येक रेशन कार्ड धारक जे काही आहेत, शिधापत्रिका धारक जे काही आहेत की ज्यांच्या मार्फत किंवा ज्यांना रेशन कार्ड भरलेलं आहे त्यांना एक फॉर्म त्या ठिकाणी भरून द्यावायचा आहे. आता याबरोबर किंवा यामध्ये फॉर्म भरून देत असताना फॉर्म सोबत आपल्याला शिधापत्रिका धारकांनी त्या भागात राहत असल्याचा किंवा त्यांचा वास्तव्याचा पुरावा आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणचा पुरावा आपल्याला द्यायचा आहे. मग त्या ठिकाणी ते मालकीचे असेल त्यांचं घर किंवा ते भाड्याने त्या ठिकाणी राहत असतील किंवा एल-पीची जोडणी असेल तर याच्याबाबतचा पुरावा आपल्याला त्यांना द्यायचा आहे. त्याचबरोबर बँकेचं पासबुक, विजेचं बिल, टेलिफोन बिल, मोबाईल बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, आधार कार्ड किंवा त्या ठिकाणी वास्तव्याचा हा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा पुरावा असेल तर या ठिकाणी त्याला जोडायचं. यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी जोडावा लागणार आहे. आणि याच्यासाठीच एक विहित नमुन्यातील फॉर्म या ठिकाणी दिलेला आहे. हा फॉर्म सुद्धा आपल्याला या ठिकाणी भरून द्यायचा आहे. तर तो फॉर्म सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता. मित्रांनो, अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे. यामध्ये लाभार्थ्याचा सर्वात वर एक फोटो येणार आहे, शिधापत्रिका धारकाचं संपूर्ण नाव, ज्यामध्ये आपल्याला जे काही आहे तर आडनावाने या ठिकाणी आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यानंतर तालुका, जिल्हा, गाव याची माहिती द्यायची. जे काही तुमचं वय असेल, शिधापत्रिका धारकाचं वय असेल, त्याचं नागरिकत्व असेल, त्याच लाभार्थ्याचा व्यवसाय जो काही आहे, व्यवसायाचा पत्ता, त्यानंतर शिधापत्रिकेची वर्गवारी. आता शिधापत्रिकेची वर्गवारी नेमकी कोणकोणती असणार आहे तर अंत्योदय आहे, प्राधान्य कुटुंब लाभार्थी म्हणजे केशरी आहे का शुभ्र आहे, अशा पद्धतीची वर्गवारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जे काही असेल त्याला टिक करायचं आहे आणि त्याचा नंबर सुद्धा त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर पूर्ण निवासी पत्ता आपल्याला टाकायचा आहे. आता जे काही निवासी पत्ता आपण देणार आहोत त्या निवासी पत्त्याचा त्या ठिकाणी आपल्याला पुरावा जोडावा लागणार आहे. मग त्यामध्ये तुमचं जे काही आहे तर तुमचं व्यवसायाचा पत्ता आला किंवा तुमचं लाईट बिल आलं, वीज बिल आलं, त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड आलं, तर हा पुरावा त्या ठिकाणी सादर करायचा आहे. त्यानंतर जे काही घटक असतील त्यांची रेशन कार्डमध्ये ज्यांची नावं असतील, त्या नावं असलेल्या जे काही तुमचे सदस्य आहेत त्या ठिकाणी अर्जदाराचे असलेलं नातं असेल, स्त्री आहे का, पुरुष आहे का, वय, युनिट, वर्ग, वार्षिक उत्पन्न आणि नागरिकत्व ही सर्व माहिती आपल्याला यासोबत जोडायची. कुटुंबाचं सर्व व्यक्तींचं सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न या ठिकाणी द्यायचे. चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिका धारकाचं नाव आहे का किंवा नाही तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यायचंय. आणि त्यानंतर जे काही निवासी संबंधीचा पुरावा म्हणून खालीलपैकी कुठलाही आपल्याला एक पुरावा त्या ठिकाणी जोडता येणार आहे. मग त्यामध्ये टेलिफोन बिल आलं, मोबाईल बिल आलं, एल-पीची जोडणी आली, ड्रायव्हिंग लायसन्स आलं, आधार कार्ड आलं, त्याच्यानंतर जे काही
कार्यालयीन आहेत, तुम्ही जर गव्हर्नमेंट सर्व्हंट असाल किंवा एखाद्या निमशासकीय ऑफिसमध्ये असाल तर त्या ठिकाणचं ओळखपत्र आपल्याला देऊ शकता. त्यानंतर बँकेचं पासबुक, वीज बिल, निवासस्थानाचा पुरावा. मग तुमची जर स्वतःची जागा असेल तर त्या ठिकाणचा गावठाण 8 नमुना नंबर 8 निघतो किंवा तुम्ही 7/12 त्या ठिकाणी जोडू शकता. याची कागदपत्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी जोडता येणार आहे. त्यानंतर खालील तारीख आपल्याला द्यायची आहे, स्वाक्षरी आपल्याला द्यायची आहे आणि ठिकाण आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही सगळी माहिती द्यायची. त्यानंतर दुकानदाराची स्वतः त्याच्यावरती सही होईल आणि कार्यालयीन वापरामध्ये त्याच्यामध्ये जे काही पुरावा जोडलेला आहे तो पुरावा तपासला जाईल आणि त्याची एक पोचपावती शिधापत्रिका धारकाला या ठिकाणी दिली जाणार आहे. आणि अशा प्रकारे हा फॉर्म आपल्याला आता 1 एप्रिल ते 31 मे 2025 पर्यंत या ठिकाणी जमा करून द्यायचं आहे. आपलं जे काही रेशन कार्ड दुकान असेल किंवा जे काही स्वस्त धान्य दुकान आहे ज्याला आपण बोलतो, तर यांच्याकडे कागदपत्रासह आपल्याला द्यायचं आहे. त्याच्या अंतर्गत जे काही कागदपत्र येणार नाहीत किंवा जे काही आता याच्यामध्ये एक ट्विस्ट असा आहे की ज्या बांधवांनी किंवा जे बांधव हा फॉर्म भरून त्या ठिकाणी देणार नाहीत किंवा जे काही कागदपत्र आहे तर ते रेशन कार्ड दुकानाला सादर करणार नाहीत तर त्यांची नावं त्या ठिकाणी वगळली जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांचं राशन कार्ड पुन्हा त्या ठिकाणी बंद केलं जाणार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की रेशन कार्ड बंद झालं म्हणजे आपल्याला जवळपास बऱ्याचशा जो काही योजना आहेत तर त्या योजनांचा जो काही लाभ आहे तर तो लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला हे सगळे जे काही कागदपत्र आहे किंवा हा जो काही फॉर्म आहे तर हे आपल्याला सगळं विहित तारखेच्या आतमध्ये आपल्या रेशन कार्ड दुकानदाराकडे जमा करायचं आहे. जमा केल्याच्या नंतर त्याच्याकडून आपल्याला जी काही पोच पावती आहे जी काही या ठिकाणी आपल्याला दिसते तर ती पोच पावती आपल्याला त्याच्याकडनं घ्यायची. तर अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा GR राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आला की ज्या GRच्या माध्यमातून जे काही आता डुप्लिकेट राशन कार्ड आहेत तर ते बंद होणार आहेत. 2-2 ठिकाणी नावं असतील ते सुद्धा बंद होणार आहेत आणि रेशन कार्डचे एकंदरीत व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे. हा GR जर तुम्हाला बघायचा असेल तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती बघू शकता. त्या ठिकाणी हा नंबर जरी तुम्ही टाकला सर्च बॉक्समध्ये तरी सुद्धा त्या ठिकाणी येऊन जातो. आता हा जो काही फॉर्म लागत असेल तुम्हाला तर या GRच्या सोबत त्या ठिकाणी येऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.